हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला कोणत्याही परिस्थितीत ती जागा पाहिजे. हे काय रे दादा, एक तर तू इतक्या दिवसांनी घरी आलास आणि वरून आल्यावर माझ्याशी न बोललास ना काही विचारलंस, बस येऊन इथे बसलायस. हो विराज, विशालचं लग्न मोडलंय. पण का आई? कारण पूजाच्या घरच्यांना कळलं की आपला व्यवसाय जितका वैध आहे तितकाच अवैध. म्हणून एखादा असा रस्ता काढ की आपल्या अपमानाचा बदला बी घेता येईल आणि पूजा या घरात सून बनून येईल. हॅलो. हॅलो पूजा, कशी आहेस? मी चांगली आहे. माहितीये पूजा, आज मी आजीशी तुझ्याबद्दल बोललो आणि तुला माहितीये ती काय बोलली? आजी म्हणाली की जोपर्यंत ती माझ्या आणि तुझ्या लग्नाबद्दल बोलत नाही तोपर्यंत मी तुझी काळजी घ्यायला हवी, तुला भेटायला हवं, म्हणजे तुला एकटेपणा नाही जाणवणार. बरं पूजा, एक विचारू? जर मी तुला असं म्हणालो की मला तुझ्याशी आताच लग्न करायचंय तर तुझं उत्तर काय असेल? जर मी विशालला असं म्हणाले की मीही तुझ्याशी लग्न करेन तर तो माझ्या बाबतीत निश्चिंत होईल आणि माझ्याकडे लक्ष देणंच बंद करेल. मला त्याला असं अडकवायला हवं की त्याची इच्छा असूनही तो लांब राहू शकणार नाही. कसला विचार करतेस पूजा? उत्तर नाही दिलंस. मला विचार करायला थोडा वेळ हवाय विशाल. आपल्या मनात असून सुद्धा खूप गोष्टी आपण नाही करू शकत. चालेल पूजा, मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. ओके बाय. ओके बाय, टेक केअर. आईंना ना खूप दिवसांपासून कढी भात खायची इच्छा आहे. मी म्हणते आजच करते. हो पार्वती, बनव तू आज. आकांक्षालाही तो खूप आवडतो. हो. अरे आलीस बेटा तू. हो बाबा. माहिती आज मंदिरात काय झालं बाबा? काय झालं? आज मंदिरात मला तोच मुलगा भेटला ज्याने त्या दिवशी त्या आजींची मदत केली. अगं बेटा, आज तरी त्याच्याशी काही बोलणं वगैरे झालं का? तो आजही गायब झाला. मला असं वाटतं की तो जरा अबोल आहे. मीच त्याला ओळखलं आणि तो फक्त माझ्याशी त्या आजींविषयीच बोलला आणि मी त्याचे आभार मानणार इतक्यातच तो निघूनही गेला होता. जरा विचित्रच वाटतं ना? हो आई, खूपच विचित्र. कारण मी जेव्हा मंदिरात पोहोचले ना तेव्हा एका फुलवाल्याशी भांडत होता कारण त्या फुलवाल्याने त्या एका बाईकडनं जास्त पैसे घेतले. अगं बेटा, यात आश्चर्याची काय गोष्ट आहे? होऊ शकतं की त्या मुलाचा स्वभावच असेल दुसऱ्याची मदत करणं. प्रश्न मदत करण्याचा नाहीये बाबा, पण ज्या पद्धतीने तो बोलत होता त्याच्या चेहऱ्यावर जे भाव होते ना, असं वाटत होतं जसं की त्याने त्याच्या मनात खूप काही साठवून ठेवलंय.
एकीकडे सगळ्या दुनियेवर नाराज असतो आणि दुसरीकडे तो कोणाचीही मदत करू शकतो. एका माणसाची अशी दोन रूपं, खूपच विचित्र वाटलं मला. बेटा, म्हणतात ना की प्रत्येकाची दोन रूपं असतात. तसंच नक्की या मुलाच्या बाबतीतही असेल. त्याच्या मनात कोणत्या तरी गोष्टीचा खूप राग असेल, पण मूळ स्वभाव त्याचा खूप सोज्वळ असेल. असू शकतं बाबा, कदाचित तुम्ही बरोबर बोलताय. नमस्कार साहेब, आकांक्षाची इथेच राहतात का? हो, मीच आकांक्षा आहे. आमचं तुमच्याकडे एक काम आहे, म्हणून तुम्हाला भेटायला आलोय. बोला ना. आम्हाला त्या म्हाताऱ्या आजींनी सांगितलं की तुम्ही लोकांची मदत करता, म्हणून तुम्हाला भेटायला आलोय. त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही सगळ्यांना मदत करता, म्हणून तुम्ही आम्हाला पण मदत कराल. खूप आशेने तुमच्याकडे आलोय आम्ही. माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत मी करेन. बोला, तुमची काय समस्या आहे? आम्ही अनेक वर्ष टिळक नगर मध्ये राहतोय. एका बिल्डर कडून आम्ही ती जागा विकत घेतली होती आणि त्याला काही पैसे पण दिले होते. इतकी वर्ष सगळं सुरळीत होतं, पण काही दिवसांपूर्वी एक साहेब आले आणि आम्हाला म्हणाले की ही जागा खाली करा, मला इथे बिल्डिंग बनवायची. त्यांनी आम्हाला 3 दिवसात ती जमीन रिकामी करायला सांगितली, नाहीतर आमच्या सकट सामान बाहेर फेकून देतील. आता तुम्हीच सांगा ना आम्हाला, छोट्या छोट्या मुलांना घेऊन आम्ही आता कुठे जायचं? ज्या बिल्डर कडून तुम्ही जमीन विकत घेतली त्यांच्याकडनं तुम्ही कुठले पेपर्स किंवा पावती घेतली होती? पावती तर आमच्याकडे नाहीये ताई. पण बेटा, आम्ही दर महिन्याला पाणी आणि विजेचं बिल नियमित भरतो आणि त्याच्या पावत्याही आमच्याकडे आहेत. पाण्याचं बिल आणि पावती, याचा अर्थ तुमच्याकडे कुठलेही पेपर्स नाहीये? नाहीये. ही तर खूपच मोठी अडचण आहे. ही एवढी मोठी अडचण नाहीये. तुमचं नक्की म्हणणं काय आता? ते लोक खूप पैसेवाले आहेत. आम्ही त्यांच्याशी भांडू नाही शकत. आम्हाला आमची मुलं बाळं आहेत. इच्छा आहे की थोड्या दिवसांची मुदत आणि मोबदला मिळावा, म्हणजे आम्ही दुसरीकडे घर बनवू शकू. बेटा, त्या वस्तीत आमच्यासारख्या अनेक लोकांची घरं आहेत. आम्ही सगळ्यांनी एक एक पैसा जोडून ती घरं बनवलीत. आम्ही कोर्टात अर्जही दिलाय की ही घरं आमच्या नावावर करा म्हणून. हे बघा, तुम्ही जेव्हा बिल्डर कडनं जागा विकत घेतलीत तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं कुठलेही पेपर्स किंवा बिल्स घेतले नाहीत. याचाच फायदा त्या बिल्डरने उचलला आणि ती जमीन कोणा दुसऱ्याला विकून टाकली. आता कायद्याच्या दृष्टीने त्या माणसाचा त्यावर हक्क आहे, पण इतक्या वर्षापासून तुम्ही त्याचे हप्ते भरताय, म्हणून त्यावर तुमचाही हक्क तितकाच आहे. मी बघते की मला या बाबतीत काय मदत करता येईल, आणि त्यासाठी आपल्याला त्या माणसाशी बोलावं लागेल ज्याने ही जमीन त्या बिल्डर कडनं विकत घेतली. मला सांगा, त्या माणसाचं नाव काय? दीनानाथ शेठ. हा, सुकन्या आमच्या कन्या. मला सांगा, त्या माणसाचं नाव काय? दीनानाथ शेठ. हा. दीनानाथ. आपल्याला त्यांना भेटून त्यांना हे सांगावं लागेल की इतकी वर्ष तुम्ही जो हप्ता भरताय तो पैसा त्यांनी तुम्हाला द्यावा किंवा मग ती जागा रिकामी करून द्यावी, म्हणजे जमिनीचे सगळे हप्ते भरून ती जमीन तुमच्या नावावर होईल. आणि त्याकरता आपण कोर्टात अर्जही करू. बेटा, जर असं झालं तर देवच पावला म्हणायचा. मग सगळ्या गरिबांचं भलं होईल. ठीक आहे, मी उद्या सकाळी 10 वाजता तुमच्या वस्तीत पोहोचेल. तुमच्याकडे जे काही जमिनीचे पेपर्स किंवा बिलं असतील ती तुम्ही माझ्याकडे द्या. माझ्याकडून जितकी शक्य असेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करेन. बरं बेटा, आता आम्ही येतो. बरं दीदी, येतो.
ही तर खूप गंभीर समस्या दिसते आकांक्षा. हो आई, पण हे तर आता उद्याच कळेल. पण हे बिल्डर वगैरे लोक चांगले नसतात बेटा. कुणास ठाऊक हा दीनानाथ माणूस कसा आहे. कसंही असू दे आई, पण आपल्याला या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि आता तुला तुझे कान आणि डोळे उघडे ठेवावे लागतील. आणि उद्या जेव्हा तू जाशील तेव्हा तुला एखादी गोष्ट नाही कळली तर तू मला फोन कर. मी लगेचच तिकडे पोहोचेन. हो बाबा. कसल्या विचारत आहेस? काही नाही, कसलाही नाही आई. काय बोललीस विशालशी? विशालची काहीच बोलले नाही आई. थोड्या वेळापूर्वी तू विशालशीच बोलत होतीस ना? नाही आई. माझ्याशी खोटं बोलू नकोस पूजा. जर खरं काय ते शोधायला मी तुझ्या बाबांना किंवा अपूर्वाला सांगितलं तर भयंकर काहीतरी घडेल. सांग, विशालशीच बोलत होतीस ना? हो आई, मी विशालशीच बोलत होते. काय म्हणाला तो? आई, ते विशाल विचारत होते की जर त्यांनी मला आत्ता ताबडतोब त्यांच्याशी लग्न करायला सांगितलं तर मी करेन का त्यांच्याशी लग्न. त्याची इतकी हिंमत? इतकं सगळं घडल्यावरही तो तुझ्याशी असं बोलतो? तुला प्रश्न करतो? येऊ दे अपूर्वाला, त्याला एक एक गोष्ट सांगते. नाही आई, ही गोष्ट दादाला सांगायची काही गरज नाहीये. तो उगाचच टेन्शन घेईल. आणि तसंही मी विशालला काहीही उत्तर दिलं नाहीये. हीच तर खरी गोष्ट आहे. तू विशालला नकार द्यायला हवा होतास. तू हे का सांगितलंस की मी विचार करून सांगेन? का का पूजा? पूजा, बहुतेक तू दीनानाथच्या घरच्यांची चाल ओळखू शकली नाहीयेस. ते असो किंवा त्यांचा मुलगा विशाल खूप चलाक आहेत. ते तुला साधी बोळी समजून फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी लहान मुलगी नाही आई की ते मला फसवण्याचा प्रयत्न करते. आणि आई प्लीज, त्या सज्जन लोकांबद्दल असं बोलणं बंद कर आता. तो सज्जन आहे म्हणून लग्नाला नकार देऊनही तो तुझ्याशी फोनवर बोलत होता. आई आई तू उगाचच त्या लोकांवर आरोप करतेस. त्या लोकांनी असं काय केलंय ग म्हणून तू त्यांच्याबद्दल असं अभद्र बोलतेस? पूजा, आज तू त्या लोकांकरता आपल्या आईशी भांडतेस. त्या परक्यांकरता आपल्या घरच्यांचं म्हणणं ऐकत नाहीयेस. मी तुझ्याशी भांडत नाही आई. उलट मलाही वाईट वाटतंय या विचाराने की कालपर्यंत माझा हा आनंद तुझ्यासाठी किती महत्वाचा होता आणि आज माझं सुख तुला बघवत नाहीये. का पण आई? नेमकं असं काय घडलंय की तुला असं वाटू लागलंय की मी चुकीची वागते? असं काय घडलंय आई की तुला तृष्णा वहिनीचं सगळं वागणं, तिची प्रत्येक गोष्ट खरी वाटू लागलीये, सगळं आवडायला लागलंय? पण का? असं का होतंय आई? कारण तृष्णाने. काय? तृष्णा वहिनीने काय आई? काही नाही, तुला नाही कळणार. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव. असं कोणतंही काम जे या घराची सुख आणि शांती नष्ट करेल किंवा या घराला काळीमा भासेल ते मी कधी होऊ देणार नाही. मग त्याचा संबंध तुझ्या आनंदाशी का असेना? तुझ्या या अशा अर्धवट गप्प बसण्याने मला एक कळलंय की काहीतरी गडबड नक्कीच आहे. आणि ती गडबड काय आहे याचा छडा मी लावेनच. सुकन्या आमच्या कन्या. अगं, इतकी कसली घाई आहे आकांक्षा? जरा नीट नाश्ता कर ना.
नाही आई, मी आधीच लेट झाले. मला वस्तीवाल्यांना भेटायला टिळक नगरला जायचंय. हे बघ आकांक्षा, तू आणि तुझ्या बाबांनी मला इतकं समजावलंय म्हणून मी तयार झाले. पण प्रयत्न कर की असं काहीही घडणार नाही ज्याचा तुला त्रास होईल. हो आई, मी स्वतःची काळजी घेईन. हे बघ आकांक्षा, जशी त्या वस्तीत पोहोचशील तिथल्या लोकांकडनं त्यांचे पेपर्स घेऊन ते व्यवस्थित चेक कर. आणि जर ते सगळे पेपर्स ओके असतील तर लगेच कोणत्या तरी वकिलाकडे घेऊन जा. कारण की माझ्या माहितीनुसार हे नक्की आहे की जर पेपर्स ओके असतील तर लगेच स्टे ऑर्डर मिळू शकेल. हो बाबा, पण आधी मला हे बघावं लागेल की वस्तीवाल्यांकडे जे पेपर्स आहेत ते कसले आहेत आणि ते किती वर्षांपासून हे हप्ते भरताय. हे सगळं कळल्यावरच मी त्यांना काही मदत करू शकेन. बरं आई, मी आता निघते. आकांक्षा, काय आई? बेटा बघ, विचार कर. बाबांना हवं तर घेऊन जा तुझ्या बरोबर. एकट्या जाण्यापेक्षा कधीही बरं की सोबत कुणीतरी असेल. नाही आई, आता मला एकटीने जगण्याची सवय करायला हवी. आता तुला आनंद व्हायला हवा आई की तुझ्या आकांक्षाने तिचा मार्ग निवडलाय. आता तिला कोणाच्याच आधाराची गरज नाहीये आणि ना तिच्या आयुष्यात तिला कोणाची गरज आहे. काळजी घे स्वतःची. मला आकांक्षाची खूप काळजी वाटते. आकांक्षाचे बाबा, हे बघ पार्वती, यात घाबरण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नाही. आकांक्षा खूप समजूतदार आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ती असं कोणतंच काम करणार नाही ज्यामुळे आपल्याला आणि तिला स्वतःला काही त्रास होईल. मला कळतंय हो, पण तिचा एकटेपणा तुम्हाला जाणवलं नाही? स्वतःबद्दल बोलताना तिच्या आवाजात किती निर्विकार सुरू होता. सोहनच्या नसण्याने ती खूप एकटी पडली हो. पार्वती, म्हणूनच तर मी म्हणतोय की आकांक्षाला तेच करू दे ज्यात तिचं मन रमतंय. आणि राहिली गोष्ट तिच्या एकटेपणाची, तर लवकरात लवकर मी एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून देणार. पण ती तयार होईल? अगं पार्वती, मी बोलेन तिच्याशी, कारण मला माहिती आहे की आकांक्षा कधीही माझी गोष्ट कधीच टाळणार नाही ते. हो, पण प्रत्येकाला कुणाच्या ना कुणाच्या साथीची गरज असते. आपल्या आकांक्षाचं लग्न झालं की तिचा एकटेपणा दूर होईल. सुकन्या आमच्या कन्या. ताई, ही काही कागद आहेत बघा, तुमच्या काही कामाला येतात का? ह्या तर इथल्या विजेच्या बिलाच्या पावत्या आहेत. ह्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. बरं, तुमच्याकडे या व्यतिरिक्त पण काही पेपर्स आहेत का? नाही बेटा, जी कागदपत्र होती सगळी तुला दिले. आता तूच काही ती मदत करू शकतेस. या कागदांच्या मदतीने आपण कोर्टात खटला भरू शकतो आणि मला खात्री आहे की जज साहेब तुमचं गाऱ्हाणं नक्की ऐकतील. ठीक आहे. हे तर डीएन शेटचे गुंड आले. अरे हा का तमाशा लावलाय? अजून वस्ती खाली नाही केली का? इकडे तिकडे काय बघताय? जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर इकडून निघायचं. चला फुटे इकडून. हे लोक इथून कुठेही जाणार नाहीत. ओ मॅडम, तुमची नेतागिरी दुसरीकडे जाऊन दाखवा.
मुक्याट्याने यांना वस्ती खाली करू द्या. ही वस्ती ह्यांची आहे आणि मी ह्यांना ह्यांचा हक्क मिळवून द्यायला आले. एक तर ही जमीन यांनाच मिळेल, नाहीतर तुमच्या शेठना यांना याचा मोबदला द्यावा लागेल. मला वाटतंय की हिला आपल्या साहेबांविषयी काही माहित नाहीये. आमच्या साहेबांना जे हवंय ते मिळवल्या शिवाय राहत नाही. आमच्या साहेबांनी जमीन खाली करण्याकरता कोणाला आजवर एक दमडीही नाही दिली आहे. तुमच्या साहेबांनी याआधी काय केलंय आणि काय नाही याने मला काहीही फरक पडत नाही. आणि हो, जर तुमच्या साहेबांना ही जमीन हवी असेल ना, तर एकतर त्यांना आमच्या अटी मान्य कराव्या लागतील, नाहीतर कोर्टात आमच्या विरुद्ध केस लढवावी लागेल. असं वाटतं की हे लोक असं नाही ऐकणार. यांना धडा शिकवावाच लागेल. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. हे लोक तुमच्या केसालाही धक्का नाही लावू शकत आणि हे फक्त तुम्हाला घाबरवण्याकरता सगळं करतायत. जर तुम्हाला तुमचा हक्क हवा असेल तर तुम्हाला यांचा सामना करावाच लागेल. आता हे लोक आमच्याशी लढणार नाही, हे लोक नाही लढणार. आणि जर तुम्ही यांना मारायला गेलात ना, तरी हे लोक काहीही बोलणार नाही. पण हो, जोपर्यंत ह्यांच्यापैकी एक तरी माणूस जिवंत आहे तोपर्यंत हे इथेच थांबतील, इथून कुठेही जाणार नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.